रायगडमध्ये महेंद्र दळवी आणि चित्रलेखा पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटलांनी दळवींवर राज्यात सर्वाधिक गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला होता। यावर दळवींनी प्रत्युत्तर देताना चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलत असल्याचा टोला लगावला। तसंच चित्रलेखा पाटील यांच्या कुटुंबाचे 2 भाग पडले असून त्यांचा एक भाग भाजपत आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये असं म्हणत दळवींनी हल्लाबोल केलाय। तर आपण कायदेशीर आणि मुद्देसूद बोलत असल्यानं चित्रलेखा पाटलांनी म्हटलेलं आहे। बद्दल मी बोलते ना, प्रत्येक जनतेला मी सांगते, तुम्ही जाऊन माय नेतावर बघा किंवा त्यांच्या इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये बघा, घरगुती हिंसाचारापासून अट्रॉसिटीपर्यंत प्रत्येक गुन्हा हा त्यांच्या ॲफिडेव्हिटवर तुम्हाला दिसेल। आणि असं पातळी सोडून बोलणं हे काय त्यांच्यासाठी नवं नाही, ते कायमच असं बोलतात। मी जे बोलतेय ते मुद्देसूद बोलतेय, बॅक्ड बाय पेपर्स। तुम्ही पण, मी जनतेला आवाहन करीन की तुम्ही पण जाऊन एकदा त्यांचे चेक करा किती गुन्हे यांच्यावर आहेत। चित्रलेखा पाटलाचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केले। त्यांच्या कुटुंबामध्ये 2 पार्ट पडलेत, 1 आणि 2 पार्ट गेला बीजेपीमध्ये। त्याने का आम्हाला हक्क शिकवणं आणि बालिश बुद्धीने वक्तव्य करणं, सुपारी घेऊन त्यांना शोभा नक्की आहे। त्यांना मी पराभूत केलेला आहे। जनमानसामध्ये त्यांची किंमत शून्य आहे। मला असं वाटतं ड्रग्ज घेऊन त्या बोलत नाहीत ना, हा पहिला त्यांना ते विशेष देतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।